तुम्ही कधी असं पाहिलंय का, की एखाद्यावर खूप मोठं संकट येतं? परिस्थिती अगदी हाताबाहेर गेलेली असते. पण अचानक काहीतरी असं घडतं, की तो माणूस त्यातून सुखरूप बाहेर पडतो. आपण याला नशीब म्हणतो. पण अध्यात्मात याला पुण्याई म्हणतात. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. एकदा एक गरीब लाकूड तोड्या जंगलात लाकडं तोडत होता. काम संपवून परतत असताना अचानक एका मोठ्या वाघाने त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. लाकूड तोड्याकडे बचावाचे कोणतेही साधन नव्हते. त्याने फक्त डोळे मिटले आणि ईश्वराचे स्मरण केले. ठीक त्याच क्षणी कुठून तरी एक मोठा दगड घरंगळत आला आणि वाघाच्या अगदी समोर पडला. वाघ दचकला आणि त्याने आपला मार्ग बदलला. लाकूड तोड्याचा जीव वाचला. लोक त्याला म्हणू लागले, तुझं नशीब बलवत्तर होतं. पण एका साधूने त्याला सांगितलं, हे नशीब नाही, ही तुझी पुण्याई आहे. आठव, 2 दिवसापूर्वी तू एका जखमी पक्षाला पाणी पाजलं होतं आणि एका भुकेल्या वृद्धाला तुझी अर्धी भाकरी दिली होतीस. त्या जीवांच्या समाधानातून निर्माण झालेली ऊर्जा आज तुझ्यासाठी ढाल बनून उभी राहिली. या कथेचा अर्थ असा नाही की संकट येणार नाहीत. संकटं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण ज्याच्या गाठीशी भरमसाठ पुण्याई असते, त्याच्यासाठी ती संकटं केवळ एक अनुभव बनून राहतात. पुण्याई नक्की काय करते? अदृश्य संरक्षण. संकट काळात आपल्याला योग्य बुद्धी सुचणे किंवा अचानक कोणाची तरी मदत मिळणे हे पुण्याईचं लक्षण आहे. मानसिक बळ. पुण्याई असलेला माणूस संकटात खचून जात नाही. त्याच्याकडे एक आंतरिक शांतता असते जी त्याला स्थिर ठेवते. परिणामांची तीव्रता कमी होणे. जसं रेनकोट घातल्यावर पाऊस थांबत नाही, पण आपण भिजत नाही, तसंच पुण्याई संकटाचा वार झेलून त्याची तीव्रता कमी करते. पुण्याई कशी साठवायची? हे काही पैशांनी विकत घेता येत नाही. निस्वार्थ सेवा, कोणाचेही मन न दुखवणे, नामस्मरण आणि कठीण काळातही सत्याची साथ देणे, यातून पुण्याईचा संचय होतो. म्हणूनच लक्षात ठेवा, बँक बॅलन्स कदाचित तुम्हाला हॉस्पिटलचं बिल भरायला मदत करेल, पण त्या हॉस्पिटलमधून सुखरूप बाहेर येण्यासाठी तुमची पुण्याईच कामाला येईल. त्यामुळे रोजच्या आयुष्यात किमान एक तरी असं चांगलं काम करा, ज्याचा मोबदला तुम्हाला पैशात मिळणार नाही. तीच तुमची खरी संपत्ती असेल. 4 महत्त्वाचे पैलू तुमच्या चर्चेला अधिक वजन देऊ शकतात. 1. पुण्याई म्हणजे नक्की काय? द डेफिनेशन ऑफ मेरिट. पुण्याई म्हणजे केवळ मंदिरात दिलेली देणगी नव्हे. आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर, कोणाचंही मन न दुखवता निस्वार्थ भावनेनं केलेलं कोणतंही सत्कर्म म्हणजे पुण्याई. जेव्हा आपण एखाद्याला संकटात मदत करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनातून जे आशीर्वाद किंवा सकारात्मक लहरी बाहेर पडतात, त्या आपल्या भोवती एक संरक्षक कवच तयार करतात. याला आधुनिक विज्ञानात पॉझिटिव्ह एनर्जी म्हणता येईल, जी कठीण काळात आपल्याला सावरून धरते. 2. संकट आणि पुण्याईचा संबंध. पाऊस पडणं हे आपल्या हातात नाही, ते संकट आहे. पण रेनकोट घालणं आपल्या हातात आहे. पुण्याई ही त्या रेनकोटसारखी आहे. ती पाऊस थांबवू शकत नाही, पण तुम्हाला भिजण्यापासून वाचवते. संकटाची तीव्रता कमी होणे. एखाद्याचा मोठा अपघात होणार असतो, पण तो किरकोळ जखमेवर निभावतो. लोक म्हणतात, नशीब बलवत्तर होतं. पण खरं तर ती त्या माणसाची साठवलेली पुण्याई असते. 3. पुण्याई आणि योग्य निर्णय क्षमता. संकट येते तेव्हा माणसाची बुद्धी सर्वात आधी काम करायची थांबते. भीतीमुळे माणूस चुकीचे निर्णय घेतो. पण ज्याच्याकडे पुण्याईचं बळ असतं, त्याला ऐनवेळी योग्य सुचतं. त्याला मदतीसाठी योग्य माणूस भेटतो. अंधाऱ्या वाटेवर अचानक एक प्रकाश दिसावा, तशी बुद्धी पुण्याईमुळे कार्यरत होते. 4. संचित विरुद्ध प्रारब्ध. कधीकधी लोक विचारतात, चांगल्या माणसावरच संकटं का येतात? याचे उत्तर चर्चेत देता येईल. संकट हे जुन्या कर्माचं फळ असू शकतं. पण त्या संकटातून सुखरूप बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे तुमची आजची पुण्याई. जसं बँकेत फिक्स डिपॉझिट असेल, तर मंदीच्या काळात आपण उपाशी मरत नाही.
तसंच आयुष्याच्या बँकेत पुण्याईचा साठा असेल तर संकटाचा काळ सुसह्य होतो. काही प्रभावी वन लायनर्स. तुमचा बँक बॅलन्स तुम्हाला सोयीसुविधा देईल, पण तुमची पुण्याई तुम्हाला जीवन देईल. संकट ही आपल्या कर्माची परीक्षा असतात, तर पुण्याई त्या परीक्षेत पास होण्याचं उत्तर असतं. जगाला तुमचं चांगलं वागणं कदाचित दिसणार नाही, पण नियती त्याची नोंद पुण्याईच्या खात्यात नक्कीच करते. उदाहरण 1. अपघातातून अद्भुत बचाव, अदृश्य हातांची मदत. प्रसंग. एका शहरात एक माणूस खूप सेवाभावी होता. तो कधीच कोणाला मदतीसाठी नकार द्यायचा नाही. एकदा रात्रीच्या वेळी हायवेवर त्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. गाडी चक्काचूर झाली आणि तो माणूस बेशुद्ध पडला. रस्ता ओसाड होता. मदतीची कोणतीही चिन्ह नव्हती. काय घडलं? अचानक एक ट्रक ड्रायव्हर तिथे थांबला. त्यानं त्या माणसाला बाहेर काढलं, स्वतःच्या ट्रकनं हॉस्पिटलला नेलं आणि तिथे पैसे भरून ट्रीटमेंट सुरू करून दिली. जेव्हा तो माणूस शुद्धीवर आला आणि त्यानं ट्रक ड्रायव्हरला शोधलं, तेव्हा कळलं की त्या नावाचा कोणताही ट्रक त्या रात्री त्या टोल नाक्यावरून गेलाच नव्हता. पुण्याईचा संबंध. लोकांनी याला चमत्कार मानलं, पण ती त्या माणसाची पुण्याई होती. त्यानं आयुष्यभर अनेकांचं प्राण वाचवले होते. त्यामुळे जेव्हा त्याच्यावर वेळ आली तेव्हा नियतीनं कोणाला तरी निमित्त म्हणून मदतीला पाठवलं. उदाहरण 2. प्रामाणिकपणाचे फळ, करिअरमधील संकट. प्रसंग. एक तरुण एका मोठ्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होता. कंपनीच्या मालकानं त्याला एका चुकीच्या व्यवहारावर सही करायला सांगितली, ज्यामुळे कंपनीचा टॅक्स वाचणार होता. तरुणानं नकार दिला. माझी नोकरी गेली तरी चालेल, पण मी चुकीचं वागणार नाही. परिणामी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. काय घडलं? तो तरुण बेरोजगार झाला. घरी आर्थिक टंचाई निर्माण झाली. पण काही दिवसातच एका दुसऱ्या मोठ्या कंपनीच्या मालकानं त्याला बोलावून घेतलं आणि चांगल्या पगाराची नोकरी दिली. विशेष म्हणजे या मालकाला त्या तरुणाच्या प्रामाणिकपणाची बातमी आधीच्या कंपनीतीलच एका जुन्या कर्मचाऱ्याकडून कळाली होती. पुण्याईचा संबंध. संकटाच्या वेळी आपण जेव्हा सत्याची साथ सोडत नाही, तेव्हा ती नैतिक पुण्याई आपल्यासाठी नवीन आणि मोठे दरवाजे उघडते. उदाहरण 3. छोट्या मदतीचा मोठा परतावा, सामाजिक पुण्याई. प्रसंग. एका निवृत्त शिक्षकाने आपल्या तुटपुंज्या पेन्शनमधून गावातील एका अनाथ मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. पुढे शिक्षक आजारी पडले आणि त्यांना मोठ्या शस्त्रक्रियेची गरज भासली. त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि मुलांनीही हात वर केले होते. काय घडलं? ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी हॉस्पिटलचे बिल 0 दाखवलं गेलं. चौकशी केल्यावर कळलं की त्या हॉस्पिटलचा जो मुख्य डॉक्टर होता तोच तो अनाथ मुलगा होता ज्याला शिक्षकांनी मदत केली होती. पुण्याईचा संबंध. आपण पेरलेलं चांगलं कर्म कधी ना कधी फळाला येतच. जेव्हा आपलं रक्ताचं नातं कामाला येत नाही, तेव्हा आपली पुण्याई नातेवाईक बनून उभी राहते. मित्रांनो, ही केवळ गोष्ट नाही. तुमच्या आयुष्यातही कधीतरी असं घडलं असेल की काम कसं झालं हे तुम्हालाही कळलं नसेल. जेव्हा लॉजिक संपतं, तिथे पुण्याई सुरू होते. तुम्ही कोणाला दिलेली एक वेळची भाकरी, कोणाला केलेला मदतीचा हात किंवा कोणासाठी तरी काळजातून काढलेली प्रार्थना, हेच तुमचं खरं बँक बॅलन्स आहे. पुण्याईच्या विषयावर आणखी सखोल चर्चा करताना आपण याकडे एका आध्यात्मिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. जेव्हा आपण म्हणतो की भरमसाठ पुण्याई असलेला माणूस संकटावर मात करतो, तेव्हा त्यामागे काही सूक्ष्म नियम काम करत असतात. चर्चेसाठी आपण पुढील 3 महत्त्वाचे मुद्दे घेऊ शकतो. 1. पुण्याई म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी. जसं आपण भविष्यातील संकटासाठी विम्याचा हप्ता भरतो, तशीच पुण्याई ही आपल्या आयुष्याची लाईफ इन्शुरन्स आहे. फरक इतकाच, पैशांचा विमा फक्त आर्थिक मदत देतो, पण पुण्याईचा विमा तुम्हाला माणसं, वेळ आणि बुद्धी या 3ही स्तरांवर मदत करतो. आपण आयुष्यात जेव्हा जेव्हा कोणाचं भलं करतो,
तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या भविष्यातील कठीण काळासाठी एक हप्ता भरत असतो. 2. आशीर्वाद आणि सकारात्मक वलय. पुण्याई म्हणजे केवळ कृती नाही, तर त्या कृतीतून मिळालेले आशीर्वाद आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला मदत करता, तेव्हा त्याच्या मनातून जे बरं झालं किंवा थँक्यू हे शब्द निघतात, त्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. ही ऊर्जा तुमच्या भोवती एक ऑरा तयार करते. शास्त्र असं म्हणतं की ज्याचं वलय सकारात्मक असतं त्याला संकटाची चाहूल आधीच लागते किंवा संकट त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याची तीव्रता कमी होते. 3. संकटात सुचणारी बुद्धी हा पुण्याईचा सर्वात मोठा चमत्कार. अनेकदा संकट मोठं नसतं, पण आपण घाबरल्यामुळे ते मोठं वाटतं. अशा वेळी पुण्याई काय करते? ती तुम्हाला शांत ठेवते. विनाशकाले विपरीत बुद्धी हे आपण ऐकलंय. पण पुण्याई पाठीशी असेल तर संकटकाले सुयोग्य बुद्धी मिळते. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हेच खरं तर त्या संकटावरचं निम्म यश असतं. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की एकाच अपघातात 2 माणसं असतात. एकाला साधं खरसटत नाही आणि दुसराचा मात्र मोठा घात होतो. हे केवळ नशीब की काहीतरी अदृश्य शक्ती? काय श्रीमंत असणं म्हणजे सुखी असणं आहे? की संकटात कोणीतरी मदतीला उभं राहणं हे खरं श्रीमंतीचं लक्षण आहे? जे आपण पेरतो तेच उगवतं. जर आपण आज इतरांच्या वाटेतले काटे काढले तर उद्या आपल्या वाटेत फुलं नक्कीच येतील. आपण आता या विषयाला थोड्या टेक्निकल आणि प्रॅक्टिकल बाजूने पाहूया, जेणेकरून सुशिक्षित तरुण पिढीलाही हे विचार पटतील. येथे काही अधिक प्रगल्भ मुद्दे आहेत. 1. पुण्याई म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. जसं एखाद्या धरणात साठवलेलं पाणी जेव्हा गरज पडते तेव्हा वीज निर्माण करण्यासाठी वापरलं जातं, तशीच पुण्याई ही आपल्या आयुष्यात साठवलेली सत्कर्माची ऊर्जा आहे. जेव्हा संकटाचा डोंगर समोर येतो तेव्हा ही पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतरित होते आणि आपल्याला संकटावर मात करण्यासाठी बळ देते. संकट कितीही मोठं असलं तरी तुमच्या पुण्याईचा साठा त्यापेक्षा जास्त असेल तर विजय तुमचाच होतो. 2. संकट म्हणजे काय आणि पुण्याई त्यावर कशी मात करते? संकट हे एका घर्षणासारखं असतं, जे तुमच्या प्रगतीचा वेग थांबवण्याचा प्रयत्न करतं. पुण्याई हे त्या घर्षणावरील ल्युब्रिकंटसारखं काम करते. संकट आलं तरी पुण्याईमुळे मार्ग गुळगुळीत होतो. अडचणी येतात, पण त्यातून बाहेर पडण्याचे रस्ते आपोआप सापडत जातात. 3. पुण्याई आणि माणुसकीचे नेटवर्किंग. आजच्या काळात आपण सोशल मीडिया नेटवर्किंगवर भर देतो, पण पुण्याई हे युनिव्हर्सल नेटवर्किंग आहे. तुम्ही कोणाला तरी कधीतरी निस्वार्थ मदत केलेली असते. तो माणूस तुमच्या ओळखीचाही नसतो, पण जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा एखादी पूर्णपणे अनोळखी व्यक्ती मदतीला धावून येते. हे पुण्याईचं नेटवर्क आहे जे जगाच्या पाठीवर कुठेही काम करतं. 4. पुण्याई कशी वापरावी लागते? भरमसाठ पुण्याई असली तरी संकटात संयम राखणं गरजेचं आहे. पुण्याई म्हणजे केवळ जादू नाही, ती तुम्हाला संकटाशी लढण्याची संधी आणि शक्ती देते. ज्यांच्याकडे पुण्याई नसते ते संकटाच्या सुरुवातीलाच हार मानतात, पण पुण्याई असलेला माणूस शेवटच्या क्षणापर्यंत लढतो आणि शेवटी बाजी मारतो. व्हिडिओसाठी काही पॉवरफुल विचार. पुण्याई ही एकमेव अशी संपत्ती आहे जिची चोरी करता येत नाही आणि जिच्यावर इन्कम टॅक्स लागत नाही. संकट हे वाऱ्यासारखं असतं, ते तुमची दिशा बदलू शकतं. पण जर तुमच्या पुण्याईचं अँकर मजबूत असेल तर तुमचं जहाज बुडणार नाही. चांगल्या काळात केलेली सेवा ही वाईट काळात सुरक्षा बनून येते. चर्चेचा शेवट करताना तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना हे सांगू शकता, मित्रांनो, आपण स्पर्धेच्या युगात धावत असताना बँक बॅलन्स वाढवण्यावर भर देतो, पण थोडा वेळ काढून पुण्याईचा बॅलन्स सुद्धा तपासा. रोज कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य उमलवा, कोणाला तरी आधार द्या, कारण जेव्हा जगाचे सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा तुमच्या पुण्याईचा दरवाजा उघडा असतो.
संकटाच्या वेळी अनेक रस्ते बंद असताना अचानक एक विचार मनात येतो, मी असं करून पाहू का? आणि तोच विचार तुम्हाला वाचवतो. हा विचार म्हणजे दुसरा तिसरा काही नसून तुमच्या पुण्याईने दिलेला तो स्पार्क असतो. पुण्याई नसेल तर माणूस गोंधळात पडतो, पण पुण्याई असेल तर त्याला व्हिजिबिलिटी मिळते. स्वामींचे आशीर्वाद हीच आपली पुण्याई आहे. पण ते आशीर्वाद मिळवण्यासाठी आपली पात्रता असावी लागते. ती पात्रता म्हणजे आपलं वागणं, बोलणं आणि इतरांप्रती असलेला आपला भाव.